हॅलो, मी श्रुती. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सकाळी 4 वाजताच निघालो होतो अक्कलकोट आणि गाणगापूर दर्शनासाठी. तर सकाळी जाताना पुण्यावरून गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर सोलापूर हायवेला लागलो. तर जाता जाता खूप छान असा लेन होता, एकदम लेनमध्ये रस्ता होता. खूप छान रस्ते आहेत तिकडचे. तर तिकडून जाताना खूप वातावरण पण एकदम मस्त होतं, पावसाळ्याचं ढगाचं. पण पाऊस नव्हता पडून गेला होता आधी 2 दिवस. त्याच्यानंतर आम्ही नादब्रह्म इडलीमध्ये इडली आणि आप्पे खाल्ले, नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप छान वाटत होतं आणि एक्साइटमेंट पण खूप होती अक्कलकोटला जाण्याची. त्याच्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो एका झाडाखाली. तर आम्ही घरून डबा घेऊन गेलो होतो, भाजी, भात, चपाती असं सगळं. मग अक्कलकोटमध्ये पोहोचलो. खूप छान असं महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं, खूपच भारी वाटतं. तर तुम्हीसुद्धा हा अनुभव घेण्यासाठी एकदा अक्कलकोटला नक्की जा. तर मी तिथे माझ्या मनातली जी इच्छा होती ती मागितली महाराजांकडे. मला खात्री आहे ती नक्की पूर्ण होईल. आणि मग दर्शन वगैरे केलं. खूप छान असं दर्शन झालं आणि तिथे ना रुद्राक्षांची एक प्रतिमा बनवलेली, खूप सुंदर आहे. तर तिथेसुद्धा फोटोज वगैरे काढले आणि खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो गाणगापूरला जायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ कशा वाटतात. थँक्यू.